मित्रांनो नमस्कार, सुप्रभात. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठी ब्लॉग साहिलमध्ये. आपण आलो आहोत पुण्याजवळच्या सुंदर अशा देवस्थानाला भेट द्यायला. माझ्या आजूबाजूला खूप गर्दी तुम्ही पाहताय, कारण की सर्व लोक असे पर्यटनाला देवस्थानाला निघालेले आहेत. मी आलो आहे सोन्याच्या जेजुरीत. तुम्ही बरोबर ओळखलात. पुण्याजवळच्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीच्या म्हणजे मार्तंड देवस्थानाला मी आज भेट द्यायला आलो आहोत. खूप मजा येणार आहे, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. तुम्ही हा पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला. मित्रांनो, जेजुरीगडाच्या या पायथ्याशी आल्यावर तुम्हाला महाद्वारा अगोदर सर्वात मोठी पार्किंग पाहायला मिळते, जेथे तुम्ही तुमचे 4 चाकी आणि दुचाकी पार्क करून ठेवू शकता. 4 चाकीसाठी साधारणतः 50 रुपये शुल्क आकारण्यात येतं. महाद्वाराच्या अगोदरच तुम्हाला इथे भरपूर दुकानं पाहायला मिळतात. हे महाद्वार उत्तरेकडचं असून याला पहिले नजरपेठ असं सुद्धा म्हटलं जायचं. नजरपेठेतनं आत आल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतं ते म्हणजे श्री गणपती बाप्पाचं मंदिर, आणि त्याच्याच बाजूला नंदी चौकसुद्धा पाहायला मिळतो. या गडाला साधारणतः 385 पायऱ्या असून या पायरीसाठी 9 लाख दगडी वापरल्याचा उल्लेख आहे, आणि म्हणूनच जेजुरीगडाला 9 लाख पायऱ्या आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. देवाला सर्वात प्रिय असणारा भंडारा, दिवटी, फुलं, बेल, दवणा, त्याच्यासाठी लागणारा खोबऱ्याच्या वाट्या आणि वेगवेगळ्या आकारातील देवाचे फोटो फ्रेम्स अशा सर्व गोष्टी इथे पायथ्याशी उपलब्ध आहेत. मित्रांनो, मराठ्यांनी पोर्तुगीजावर जेव्हा वसईला मोठा विजय मिळवला तेव्हा इसवी सन 1739 मध्ये ते विजयाचे स्मृतिचिन्ह म्हणून चिमाजी आप्पा व होळकरांनी या लुटीतील 2 पोर्तुगीज घंटा या खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या. त्यातलीच एक मोठी घंटा आपल्याला समोर पाहायला मिळते. मित्रांनो, जेव्हा नवीन लग्न होतं तेव्हा इथे आल्यावर कुळधर्माप्रमाणे नववधूला नववराने पहिल्या 10 पायऱ्या ह्या अशा उचलून घेऊन चढायच्या असतात, आणि याचं दृश्य मी इथे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. महामार्गातून थोडं पुढे आलात की तुम्हाला एक समोरच उत्तराभिमुख देवडी दिसते. तीच आहे वीरभद्राची. वीरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणीतील देव आहे, म्हणजेच तो शंकराचा अवतार असं सुद्धा मानलं जातं. खंडोबाचे मणिमल्ला सोबत जे युद्ध चालू होतं आणि मणिमल्लांचा वध करण्यासाठी वीरभद्राची खूप मोठी भूमिका होती. थोडं पुढे जात असताना मला इथे फोटोग्राफर्ससुद्धा पाहायला मिळाले, ज्यांना फोटो काढायची प्रचंड हौस असते. इथे येऊन फोटोसुद्धा काढू शकता. शिवाय तुमच्याकडे वयस्कर नातेवाईकसुद्धा असतील तर इथे अशा प्रकारे डोलीची सुविधासुद्धा केलेली आहे, जेणेकरून सर्व नातेवाईकांना देवाचं दर्शन घेता येईल. वेशीतून पुढे गेलं की 2 रस्ते फुटतात. या 2 रस्त्यांच्या मध्येच थोड्या अंतरावर उमाजी नाईक यांचा पुतळा. इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड करणारा हाच आद्यंतिकारक या परिसरातला. इसवी सन 1791 मध्ये उमाजीचा जन्म भिवडी इथे झाला. जेजुरीच्या कडेपठारावर खंडोबाची आण घेऊन उमाजी नाईक टोळीचा नायक झाला. इथून पुढे जाताना तुम्हाला 2 रस्ते पाहायला मिळतात. उजव्याकडचा रस्ता बानूच्या देवळाकडे जातो, म्हणजेच बाणाईच्या देवळाकडे जातो, आणि डाव्या बाजूचा रस्ता हा मुख्य रस्ता आहे. आता इथून पुढे जो चढ आहे तो थोडा उंच चढ आहे, कारण की इथल्या पायऱ्या थोड्या उंच होतात असं आपल्याला इथे पाहायला मिळतं. याच पायऱ्यांजवळून तुम्ही पुढे आलात की आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हेगडी प्रधानांचं मंदिर. हेगडी प्रधान हा गंगा जमनी शब्द असून कन्नडमध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच होतो. मार्तंड मल्लासूर युद्धात विष्णूंनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते, त्यामुळे हेगडी प्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडी प्रधानाची स्थापना केलेली सांगितली जाते. जनश्रुतीनुसार हेगडी प्रधान हा बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहानंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचे सांगतात. या मंदिरात हेगडीच्या 2 मूर्ती पाहायला मिळतात. हेगडी प्रधानाच्या बाजूलाच नव्यानेच झालेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं सुद्धा स्मारक आपल्याला इथे पाहायला मिळतं. हेगडी प्रधान मंदिराकडून पुढची 2 वेस ओलांडल्यावर काही अंतर केल्यावर तुम्हाला पूर्वाभिमुख असे गणपतीचं देऊळ पाहायला मिळतं. खंडोबा मल्लासूर युद्धात मल्ल सेनापती उल्कामुख याचा पराभूत करून त्याचा वध करणारे हे गणेशाची स्थापना आहे. शेजारील वेशीमधून तुम्ही पुढे आला की तुम्हाला 2 विभक्त झालेले रस्ते हे एकत्र येऊन मिळताना पाहायला मिळतात, आणि इथूनच पुढे आपण महाद्वारात जाणार. महाद्वारात जाण्याच्या अगोदर तुम्हाला डाव्या बाजूला मंदिरातर्फेच मोफत असं चप्पल स्टँड केलेलं पाहायला मिळतं, जिथे तुम्हाला अशा प्रकारे कुपन मिळेल आणि तुमची चप्पल ठेवू शकता.
मित्रांनो आता भरपूर पायऱ्या चढून झाल्यात आणि आता फायनली आपण आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य महाद्वाराजवळ आणि महाद्वारातून आत गेल्यावर आपल्याला सुंदर असं गडासारखं चित्र पाहायला मिळणार आहे। श्री मार्तंड भैरवाचं मुख्य स्थान आपल्याला तिथेच पाहायला मिळणार आहे। चला आपण आत जाऊया। डावीकडे समोर दिसते ते म्हणजे कोटाचं भव्य असं महाद्वार आणि याच्या बाजूलाच यशवंतरावाची स्थापना केलेली आहे। मोगल सेनेने मंदिरावर हल्ला केला तेव्हा येथील झरोक्यातून भुंगे सुटले व त्यांनी मोगल सेनेवर हल्ला केला। मोगल सेनेची दाणादाण उडाली तेव्हा बादशाने देवास 1.25 लाखाचा भुंगा व्हायला अशी जनश्रुती आहे। मंदिराच्या रक्षणासाठी एका व्यक्तीने आपले आत्मबलिदान केले आणि त्यामुळेच त्यांचे इथे मंदिर उभारले। आता आपण चाललो आहोत ते म्हणजे मुख्य मंदिराकडे। मुख्य मंदिराकडे जाताना आपल्याला आणखी एक द्वार पाहायला मिळते जे अजूनही खूप शाबूत असे आहे आणि तिथून थोडा चढ चढल्यावर आपण येतो ते म्हणजे सभोलताच्या कोटात। आजचा हा दिसणारा भव्य मजबूत कोट हे म्हणजे होळकराच्या योगदानातून उभा राहिलेला आहे। होळकरांच्या उत्कर्षाबरोबर जेजुरीच्या सौंदर्यात भर होत गेली हे मात्र निश्चित। भव्य अशा उत्तराभिमुख महाद्वारातना आपण आज जात आहोत जे होळकरांनीच जीर्णोद्धार केलेला आहे। या महाद्वारातून प्रवेश केल्यावर तील बाजूस सुद्धा तुम्हाला देवड्या पाहायला मिळतात। देवड्याच्या पुढे एक मोठं प्रवेशद्वार लागतं ते म्हणजे मंदिराचं जुनं महाद्वार आणि याच्या दोन्ही बाजूस सुद्धा तुम्हाला देवड्या पाहायला मिळतात आणि पुढील बाजूस थोडं वर चालत गेलं की आपण देऊळवाड्यात प्रवेश करतो जो आहे मंदिराचा अष्टकोनी कोट। महाद्वार प्राकारात पोहोचल्यावर तुम्हाला कोटाच्या पूर्व बाजूस दीपमाळ पाहायला मिळतात आणि दीपमाळच्या शेजारीच तुम्ही पाहताय ते म्हणजे मल्लाची प्रतिमा। मणिमल्लाच्या युद्धातल्या मल्लासुराच्या प्रतिमेला लोक इथे अभिवादन करतात। आता आपण जाऊया ते म्हणजे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात। मंदिराच्या डाव्या बाजूस तुम्हाला समोर पाहायला मिळते ती आहे मुख्य दर्शनरांग। या पुढील ओरीत तुम्हाला उमाजी नायकांची तालीम पाहायला मिळते आणि तिथूनच पुढे तुम्हाला लागतं ते म्हणजे पश्चिम महाद्वार। मुख्य मंदिराच्या पाठीमागच्या कोनाड्यात कार्तिक स्वामींची सुद्धा स्थापना केलेली पाहायला मिळते। खंडोबा मणिमल्ल युद्धात खड्गद्रष्ट या अशा असुराचा वध करण्यासाठी कार्तिक स्वामींची स्थापना केलेली होती। या मंदिराच्या मागच्या बाजूस पंचलिंगाचं मंदिर सुद्धा आहे। सदर्भ गर्भगृह अशी याची रचना आहे। या मंदिराचे काम विठ्ठल शिवदेव यांनी इसवी सन 1756 मध्ये केले।
मूलतः शंकर ही देवता पंचमुख असल्याचे मानले जाते आणि त्याची ही स्थापना या पंचलिंगाच्या दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असं म्हटलं जातं. याच्या बाजूलाच दक्षिणेस भुलेश्वराचं सुद्धा मंदिर आहे. पंचलिंगाच्या मंदिरातून बाहेर आल्यावर तुम्हाला इथे हा परिसर पाहायला मिळतो जिथे तळीभंडार भक्तांकडनं केला जातो. खरं तर सफेद असं असणारं चाफ्याचं फूल आता मात्र भंडाराच्या उधळणामुळे सोन्याचंच आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातून पुढेच तुम्हाला VIP वर्ग दर्शन रांग सुद्धा पाहायला मिळते जिथे प्रति व्यक्ती 100 रुपये पास द्यायला लागतो. मुख्य मंदिर व नंदी यामध्ये ही पितळी पत्राने मडवलेली कासवाची साधारणतः 20 फूट व्यासाची प्रतिमा इथे पाहायला मिळते. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या असतील तर या मंदिरावर भंडारा आणि खोबऱ्याचे उधळण करतात असे सुंदर दृश्य मला इथे समोर पाहायला मिळालं. श्री क्षेत्र जेजुरगड या येथे मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी व कुळधर्म कुळाचारासाठी सदैव गर्दी असते. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं असतं. सर्वसामान्य भाविकांचे पूजनीय असे कुलदैवत असल्याने येथे अगदी देवळाजवळ जाऊन तुम्हाला दर्शन घेता येतं. फक्त रविवार व यात्रेच्या दिवशी तुम्हाला लांबूनच मध्य गर्भगृहातून दर्शन घ्यावे लागते. मित्रांनो, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात सुद्धा बरेच देव आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळतं ती म्हणजे नारद मुनीच्या पादुका. या कडेपठाराच्या ओवरीतनं एका कोनाड्यात द्विलिंग आहेत आणि तिथनं एक झरोका आहे. इथून तुम्हाला कडेपठाराचं दर्शन घेता येतं, जेणेकरून ज्या भाविकांना कडेपठारला जाता येत नाही ते इथनं कडेपठाराचं दर्शन घेऊ शकतात. शेजारीच तुम्हाला द्विलिंग व नंदी सुद्धा पाहायला मिळते. यालाच काशी विश्वेश्वर आहे असं सुद्धा म्हणतात. हे पश्चिम महाद्वारातनं सुद्धा तुम्ही आत येऊ शकता आणि इथनच तुम्हाला कडेपठारला सुद्धा जाता येतं. या दरवाजाच्या उत्तर बाजूला पुढे आल्यावर तुम्हाला एक प्रचंड शिला पाहायला मिळते. ही आहे धृतमारीची शिळा. मणिमल्ल्याच्या आत्तड्याचे वर्णने ऐकून क्रोधित झालेल्या शंकरांनी आपली जटा आपटली व त्याच्यामधून ही भयानक महामारी बाहेर आली व युद्धाच्या वेळेस राक्षसाच्या रक्ताच्या थेंबाने एक नवीन राक्षस निर्माण होऊन झाला. त्यामुळे या महामारीने राक्षस सेना भक्षण केली. शेवटी तिला ऋषीने तुपाने शांत केले आणि हीच ती धृतमारी. शेजारी तुम्हाला विष्णुपाद पाहायला मिळतात आणि तिथे हनुमानाची स्थापना केलेली आहे. आणि पुढे आपण येतो ते म्हणजे बारद्वारीमध्ये, जिथून जेजुरीचं विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. बारद्वारीमध्ये राजदरबाराप्रमाणे एक मंडप आहे. इथे अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं आहे. याच ठिकाणी नवरात्र षडरात्र उत्सवात घटस्थापनेप्रमाणेच इथे उत्सव मूर्तींची सुद्धा स्थापना केली जाते व पुढील भागात देवाच्या रंगभोगासाठी वापरला जातो. आणि इथेच तुम्हाला आता पाहायला मिळतो तो आहे समोरचा नगारखाना. जेजुरी मंदिरात एक मोठी 4 फूट लांब व 4 इंच रुंद व 23 किलो वजनाची तुम्हाला इथे एक तलवार पाहायला मिळते. ही तलवार महिपत पानसे व रामराव पानसे या बंधूंनी इसवी सन 1750 मध्ये देवाला अर्पण केली. या तलवारीचा उपयोग दसरा उत्सवाच्या वेळेस दसऱ्याच्या दिवशी खंडा स्पर्धेसाठी सुद्धा वापर केला जातो. डाव्या बाजूची वेस ओलांडली की तुम्हाला वरच्या वेशीला आल्यावर एक खाटून जसा डाव्या बाजूचा एक मुख्य चौथरा पाहायला मिळतो.
जिथे काही पादुका आपल्याला पाहायला मिळतात। याच ठिकाणी शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज या पितापुत्रांची भेट झाली असे मानले जाते। चिटणीसची बकर म्हणजे इसवी सन 1810 शिवदिग्विजय आणि इसवी सन 1818 या भेटीचा उल्लेख आहे। राजा शिवाजीमध्ये सरदेसाई यांनी इसवी सन 1653 व राधामाधव विलास चंपूमध्ये राजवाडे यांनी इसवी सन 1649 ही भेट कल्पिली आहे। तर इसवी सन 1662 शहाजी महाराजांनी जेजुरीस भेट दिल्याचे ग्रँड डफ लिहितो, पण या भेटीच्या काळासंदर्भात निश्चित पुरावा मात्र इथे उपलब्ध नाही। उमाजी नाईकाच्या पुतळ्याजवळ उजव्या बाजूची वेस ओलांडली की 2 वेस ओलांडून पुढे आल्यावर तुम्हाला बाणाईचं मंदिर पाहायला मिळतं। मंदिराच्या समोर तुम्हाला अनेक मेंढ्यांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या पाहायला मिळतात। बाणाई ही खंडोबाची दुसरी बायको आणि धनगर समाजाची होती असं मानलं जातं। तर काही कथांमध्ये ती धनगराची सांभाळ करणारी बाणासुराची मुलगी असं सुद्धा मानलं जातं। या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एक वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला। आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावणी पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून ते जेजुरीला आले। तर मित्रांनो, जेजुरीच्या खंडोबारायाचा हा व्हिडिओ बनवण्याचा मी सुंदर असा प्रयत्न केलेला आहे। आय एम शुअर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। शिवाय पालीच्या देवस्थानाला, पालीच्या खंडोबा देवस्थानाला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत जेजुरीच्या खंडोबा देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खूप लाईक करा आणि यस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार।